हॅलो एव्हरीवन, आज आपण बाप्पाच्या प्रसादामध्ये बनवणार आहे फ्रूट कस्टर्ड. त्यासाठी सगळ्यात आधी कढईमध्ये दूध तापायला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर जी कस्टर्ड पावडर आहे ती एका छोट्या वाटीमध्ये घेऊन त्यात जरासं पाणी टाकून ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मग हे जे मिक्स केलेलं पेस्ट आहे ते आपल्या उकळत्या दुधात टाकून लगेच त्याला मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये गाठी नाही होणार. आणि त्याच्यानंतर जी फ्लेम आहे ती एकदम मी लोवरती ठेवली आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला टेस्ट हवी तेवढी साखर टाकून मेल्ट करून लगेच गॅस बंद करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर मी फास्ट फॉरवर्ड व्हिडिओमध्ये दाखवते की कसे मी फ्रूट्स एका मोठ्या कोयत्याने कट करून घेते बारीक बारीक बारीक. मी घेतलं आहे एक ॲपल, एक छोटा बनाना आणि डाळिंबाचे दाणे. तर हे सगळं आणायचे पण कष्ट घ्यायचे आपल्याला काहीच गरज नाही. घरात बसल्या बसल्या झेप्टोवरनं ऑर्डर करायचं आणि मग मस्तपैकी सगळं कट करून घ्यायचं. तर आता आपले फ्रूट्स कट होत आहेत तोपर्यंत जे आपलं कस्टर्ड आहे ते थंड होतं आहे. मग थंड झाल्याच्यानंतर पुढची प्रोसेस खूप सोपी आहे. त्याच्यामध्ये आपण एक एक करून सगळे फ्रूट्स टाकूया. सगळ्यात आधी डाळिंबाचे दाणे, त्याच्यानंतर कट केलेले ॲपल्स, त्याच्यानंतर कट केलेला बनाना, आणि मग याला एक छान मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. तर आपल्याकडे फ्रीज नाही आहे म्हणून आपण याला थंड करायला, जास्त चिल करायला ठेवू शकत नाही. तर हे नॉर्मल टेम्परेचरवर जसं असणार आहे याला आपण तसंच खाणार आहे. मग गणपतीच्या प्रसादाच्या डिशमध्ये आपण याला छान काढून घेऊ सर्व करायला. आणि त्याच्यावरतून कट केलेली टाकूया टूटी फूटी, ज्याला आपण म्हणतो चेरी. आणि मग आपला प्रसाद रेडी. मग हे असे दिसत आहेत आपले गोड गोड गणपती बाप्पा गोड गोड प्रसादासोबत. आणि टेस्ट करून बघितलं तर आहा.